नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा फोटोवाला परेश सनप. तर आज आलं मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल मागे आहे नदी. तर आज आलं मी पगोले टाकायला आणि माझ्यासोबत कोण कोण आहे हे तुम्हाला दाखवतो. आणि आज आहे माझ्यासोबत नीरज मोरे आणि विशाल सानप. विशाल आयकर, नीरज. तर पगोलीचं काम चालू आहे मित्रांनो आणि विशाल काम करतोय आणि नीरज त्याला मदत करतोय. मस्त कोंबडीचे पाय आणि मान चेचून घेतली आणि आता पगोली बांधतोय. आणि अशा प्रकारे पगोलीला कोंबडीची मान किंवा पाय लावावं लागतं. आणि ही नंतर पगोली पाण्यात टाकायची. 15 ते 20 मिनटं वेट करायचा आणि उचलायची. बघायची चिंबोरे आले का. आमच्याकडे जवळजवळ 15 ते 20 पगोले आहेत का विशाल? हो आहेत. आणि आज नक्कीच सोय होणार की नाही? होणार की. आणि विशाल मित्रांनो दररोज चिंबोरे नेत आहे. विशाल किती घेऊन जातोस दररोज? दररोज 30-35 चिंबोरे आहेत. म्हणजे जवळजवळ 1000 रुपयाची सोय होते. हो. म्हणजे दररोजचा आज याची मजुरी सोडवते. इथं पगोली कशी बांधतात. वहीच पाहिजे विशाल, असा वास यायला पाहिजे. आदल्या दिवशी आणा पाहिजे रात्रीचा. अरे मग असू दे, तेव्हा ते येतील जास्त, लगेच येतील. नको घे, एकदाच टाकू घे. आमच्या आता पगोल्या बांधून झाल्यात ना विशाल? हो झालेले आहेत आता. तर आता आम्ही टाकायला जाणार आहोत आणि नीरज पण खुश आहे, आज पगोल्या टाकायला आलाय. आणि फायनली रेडी झाल्यात आमच्या पगोल्या. आता चाललो पगोल्या टाकायला. विशाल पाणी जास्त आहे तिथे टाक. रोजचा माणूस आहे. पगोली कशी टाकतात विशाल? एक टाकलेली आहे. माझ्याकडे बघायला पाहिजे होतास. दुसरी पगोली टाकते विशाल. एवढं नको जाव, इकडे ठेव रशी. जाशील अक्का खाली. ही तिसरी पगोली आहे. ही आहे चौथी पगोली. चा बांगडा ही 5वी पगोली टाकताना. आता टाकतोय तो आहे 7वी पगोली. मस्त आहे क्लायमेट, ऊन नाही जास्त. कडक उडवतोस, एक नंबर. बोललो तर आम्ही दुसरीकडे टाकायला. जवळजवळ 7 पगोल्या टाकून झाल्यात. आता या वरच्या साईडला टाकतो, नंतर एक बाजूने उचलत यायच्या. ही आहे 8वी पगोली. आणि विशालला जागा माहीत आहेत त्यामुळे त्याने आम्हाला बरोबर आणलंय. ही आता 9वी पगोली आहे आणि ही 10वी पगोली आहे. अशा आमच्या 15 पगोल्या टाकायच्या. अजून राहिल्यात 5 यायला. इथे यायला पण भीती वाटेल मित्रांनो. ही आहे 15वी. 10, 11, 12, 13, 14, 15 अशा एक एक करून आम्ही पगोल्या टाकून झाल्यात आता. मित्रांनो आहे विशाल, आहे नीरज. तर अशा प्रकारे आमच्या 15 पगोल्या टाकून झाल्यात. आता जरा 15 ते 20 मिनटं जरा रिलॅक्स व्हायचा आणि मग परत त्या उचलल्या जायच्या. मग बघायचा चिंबोरे आले की नाही. तर आता आम्ही जरा 15 मिनटं आराम करतो. अशा प्रकारे सगळ्या पगोल्या टाकून झाल्या आणि आता आम्ही मस्त झाडाखाली बसलो. जरा आणलेला खायला खाऊन घेतो आणि मस्त नजारा एन्जॉय करतो. पाऊस पण निघालाय. घे रे एक कुरकुरा वास, या खायला. आता चाललो तर आम्ही टाकलेल्या पगोल्या उचलाय. बघूया चिंबोऱ्या आहेत काय. आली 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 आलेली आहे मित्रांनो. ही बघा चिंबोरी. चल दाखव. पहिली चिंबोरी. पिशवी घे इकडे घे, बाहेर घे ना. ते मालवणचा बांगडा असताना कशी जाईल ते. ढेंगा. अरे ना तुला ओळखता येतात ढेंगानं कुर्ली. आणि एक भेटलेली आहे पहिलीच चिंबोरी. आणि विशाल भाई पगोल्या उचलाय तयार. येऊ दे चल.
काहीच नाही, रिकाम आहे. ड्रॉप गेली. आता बघूया दुसऱ्या ह्याच्यात येतोय काय. यायला पाहिजे विशाल. ते माहिती आहे फगा बोलतात, फगा. आली ना, घाण आहे वाटतं. आता बघूया काय ते ढेंगा का कुर्ली. आला अरे पाडली. हाय हाय आली आली. बारीक आहे मित्रांनो, काय करायची. घेचेल. पुन्हा एकदा एक पगोली उचलताना मित्र विशाल. काहीच नाही, रिकामा हाती. आतापर्यंत 7-8 पगोल्या उचलल्या, त्याच्यामध्ये फक्त 2च भेटल्या. आता ही एक बघूया उचलून. आणि ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो, नक्कीच सक्सेसफुल झाले. अशाच भेटत राहू. काय विशाल. पुन्हा एकदा पगोली उचलताना. आणि याच्यात सुद्धा आलेली आहे. बारकी आहे, असू द्या. पातळ आहे. चालेल चालेल. आमच्या युवापुरती आहे. पगोल्या उचलल्या. आता खरी सुरुवात झाली. बघूनच भीती वाटते इथं. आणि आलेली आहे याच्यात सुद्धा. बारीक बारीक आहे, पण सुरुवात तर झाली. एवढ्या चालतंय मग पाडशील तिला. बारीक तर बारीक, सुरुवात आहे. आता भरलेले आहेत चिंबोऱ्या. आणि याच्यात तर 2 आल्यात. जोडपा नाही नाही, विशालच्या मालवणी आहे जोडा. आता खरी सुरुवात झाली. आम्हाला पण मजा येते जरा. यायला पाहिजे. अडकली. अशा जालीत आणलाय तर बघूनच भीती वाटतंय. चाव्याला भरी आहे काय विषय. आलेली आहे पुन्हा एकदा. सक्सेस झाला आपला मिशन. भंगारी. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो चिंबोरी काढून. ये चल. काय घंटा आहे. काय बांधलाय तू. आणि पुन्हा एकदा ही एक आलेली आहे. आमची सुरुवात झालेली आहे. बहुतेक कोड्या झालेल्या आहे. आणि त्यात आमच्या सोबतीला मीत पण आला आहे. मीत इथं आम्हाला मोटिवेशन करतोय. कुठं काय चिंबोऱ्या भेटतात, कशा भेटतात, गाईड देताना. प्रकारे आम्हाला पगोल्याना खूप मजा येत आहे. आणि आता जशा जशा चिंबोऱ्या भेटतायत तशी तशी मजा येत आहे. आणि कोड्या झालाय जवळजवळ 15 तरी सहज भेटल्यात चिंबोऱ्या. अर्ध्या तासात. बाजारात तुम्ही 4-5 घ्यायला गेला तर त्याचं 100-200 रुपये द्यायला लागतात. पाणी फुल भरलाय आता. थांब रे. आणि 3 बाजूला 3 उचलत आहेत. इकडं विशाल उचलत आहे, इकडं मिरज. आणि आले ह्याच्यात टाकते पाण्यावर. आपली ही कुठं पिशवी. थांब. तर मित्रांनो बाजारात तुम्ही ह्याच चिंबोऱ्या घ्यायला गेला तर 4 ते 5 चिंबोऱ्या तुम्हाला 150 ते 200 रुपयाला भेटेल. तर तुम्ही ह्याच पगोल्याला आलात तर भारीत भारी तुम्हाला 30 ते 40 रुपयाचे जर मान आणि जर पाय घेऊन आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती रुपयाच्या चिंबोऱ्या भेटू शकतात. आणि पण त्यासाठी मेहनत खूप आहे. हे तुम्हाला इथं 3-3, 4-4 तास इथं उन्हात बसायला लागतंय, चिखलात उतरायला लागतंय. काय विशाल. आणि विशालाची मेहनत खूप आहे. आणि त्यासोबतच आला आहे विशालचा फंडर मीत हायकर. हा तर एकदम भयानक प्राणी आहे. रात्रीचा एकटा येते कधी पण खाडीमध्ये. आणि त्याला समजला की मी इथं चिंबोऱ्यांना आलाय तर लगेच मला फोन केला आणि स्वतः इथं आला. एक नंबर हौशी आहे. वातावरण एकदम पावसाचं तयार झालंय. आणि पाणी पण भरलंय खूप. आलेलो तेव्हा पूर्ण नदी खाली होती, होडी पण दिसत होती. आता ती पण बुडत चालली आहे. आणि भेटले इकडं फगा भेटलाय मोठा, चांगली आहे. बऱ्याच टायमानंतर ह्याच्यामध्ये भेटलाय तो पण एकदम मोठा आहे.
ढेंगा. आता चिंबोऱ्यांची नुसती मालामाल झाली. इकडे एक चिंबोरी आहे आणि तिकडे विशालनी पण काढले. विशाल दाखव तुझ्याकडची. आणि इकडे काय चिंबोरी. ही एक आहे चिंबोरी. आणि विशालने आज काय, विशाल काय खाऊन आलाय काय माहित. आता मिरज गेलाय उचलायला. बघूया त्याच्या हाताला काय चिंबोरी आहे काय. सगळ्यांच्या आल्यात हाताला आणि आलेली आहे इथं सगळ्यात मोठी आहे. खुश झाला. हा बंपर जरा मोठा आहे ना. मोठा बंपर आहे हा. मोठा कुर्ला आहे. आणि आता नुसता चिंबोरेच चिंबोरे भेटतायत. चावली ठार मारल ना. दाखव इकडे दाखव. मोठा बंपर. आणि आता मीच उचलते. त्याच्या हाताला काय यश आहे की नाही. आणि आया 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 जा 2-2 काढल्या भावानी. आज काय समजत नाही काय नक्की विशालचा दिवस आहे. 1 तासामध्ये मिरज दाखव किती भेटल्यात आपल्याला. आणि आता आमच्यासोबत मीत पण आहे त्याच्यामध्ये. अगोदर आम्ही तिघच होतो. काय खाऊन आलाय काय माहिती. तो पण रोजची माणसं आहेत ती. किती आहे त्याच्यात पण एक आहे. बघुली रिकामी येतच नाही आता. आलेला आहे ढेंगा. कुर्ला आलाय. चांगलाच आहे ढेंगा. आम्ही नाही पकडत. पिशवी दे. थांब थांब. घाबरते बाबू. हा बोलतो ढेंगा मी नाही पकडत. पकडला तर ढेंगा काढल माझा. हे मोठे नाही चावत पण बारका आहेत ना. हा हातमारी सोडत नाही चावल्यावर. आता तुम्हाला दाखवेल विशाल कसं आहे ते पगोलीत. आणि बारीक आलेले आहेत त्या सोडून दिल्या 2 होत्या. आणि मी डबल धमाकावाला माणूस काय नाही रिकामा आहे. इकडं विशाल आली काय. चिकल आला. आता आलाय आमचा रील स्टार मोहित चिल्लर. एकटा झालास. तुला कोणी सांगितलं आम्ही पगोले. आप्पाची काय बोलतोय मग. ते कुठे गेलं बाकीचं. कुठं आहे चिंबोरी चावले. पाऊस घेऊन आलास गुड्डू. एक पगोले अशी टाकले की वाकून जायला लागते झालीत ना. अरे बापरे चिकाव काटा येत. एवढ्या इकडे टाकलेस. दाखवतो आता कुठे टाकले ती. हाय काय भाऊस. आणि आलेली आहे एवढ्या इकडे झाली टाकून. पकडूनच घे. एवढ्या इकडे आलो पण एक हाय भेटले. पडले का व्यवस्थित. दाखव. बारीक आहे. पुन्हा एकदा बैलांसारखी डोकी देत आम्ही निघताना बाहेर. अरे बाप रे बाप. आता मीत उचलते बघूया येते काय. आणि आलेली आहे याच्यात 2 आहे. मीतने आज डबल धमाकाच काढलाय. आलू नको घालवशील चिंबोऱ्या. आणि गुड्डू आहे व्हेज तर घाबरते चिंबोरे हे करायला. आणि भेटलेल्या चिंबोऱ्या आजचा म्हावरा. व्ह्यू कसा वाटतो मित्रांनो. 1 नंबर वाटते. आणि आम्ही इथं आलो आणि तिकडे एक होडीवाला मामा आहे. पगोला टाका आलाय तो पण. इथं एकदम मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या भेटत आहेत. आता लास्ट आहे. आता आम्ही एक काढतोय आणि घरी जातो. कंटाळा आला. बारीक आहे. अशा प्रकारे आमच्या पगोल्या टाकून झाल्यात. आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. घरी जायला निघतोय. तर मी जे काय बांधलेले होते मान आणि पाय ते सोडायचं काम करते. मीच सोडायचं काम करताना पाय मान बांधलेलं सोडतोय. आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. पाऊस यायच्या आधी घरी जायचा विचार आहे. मित्रांनो अशा प्रकारे आमच्या पगोल्या टाकून झाल्यात. तर आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. तर आता आम्ही घरी जायला निघतोय. तर आपला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय बाय.